सगळ्यांनी ऐकलं होतं. दगा फटका काय होऊ शकतो याची चुणूक काल मी तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सांगितलेली होती. हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीच मुंबईचं एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन, ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव आणला तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनावर ते वापरतील अशी शंका मला काल होती. आज कोर्टाचे आदेश आले, ती शंका खरी ठरलेली आपल्याला आज दिसते. भावांनो, ही लढाई ही आता आपण जर सोडली, आपण इथे चूक केली तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच लढा उभा राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॅटर्न बनेल की लोकांनी लढावं, संघर्ष करावा. बस रे बाबा, लोकांनी लढावं, संघर्ष करावा आणि सरकारच्या अवघड आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी आणि आपले लोकशाही अधिकार हे मातीत गाडावे. हे जर आता आपण सहन केलं तर यापुढे कोणतंही आंदोलन उभं राहणार नाही. आज जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झालं, आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे, शेट्टी साहेब, तेच उद्या तुमच्या, ते आमच्या, ते प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच, पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये. आम्ही कोणीच न्यायालयाचा अवमान करणार नाही. अर्थात या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, तो अवमान झाला शेतकऱ्याचा, चालतोय. माता भगिनी त्यांचे कपाळ हे विधवा झाल्या तरी चालताय. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे, शांतता पाळायची, पण लढ्यातून माघार घ्यायची नाही. हा संकल्प असला पाहिजे. मान्य असेल तर एकदा जोरात घोषणा दिली पाहिजे. मंजूर आहे का? मंजूर आहे का? न्यायालयाचा आदेश पण पाळायचा आणि लढाई सुरू ठेवायचा. याचा एकच मार्ग आहे भावांनो. बच्चू कडू साहेब, राजू शेट्टी साहेब, इथले चटप साहेब आणि इथले बाकीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. हा लढा लोकशाही वाचवण्याचा लढा म्हणून आपण करायला पाहिजे. एकही जेल आता रिकाम राहता कामा नये. जिथं शेतकऱ्याचं पोरग स्वतःच्या मागणीसाठी गेलं नाही, ती तयारी आहे का तुमची? आहे का तुमची? लढायचं आहे का? न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि लढा सुद्धा सोडायचा नाही. मंजूर आहे का? मंजूर आहे का? पोलीस मित्रांना आव्हान आहे, आता गाड्या बोलवा, गाड्या लावा. आमची सगळी शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जायला तयार आहे. आहे का तयार? आहे का तयार? आणि भावांनो, जेल बरोबर होईल, जेल बरोबर होईल, नाटकी हे बाबा बसता बसा 2 मिनिट. जेल बरोबर होईल, तो नाटकी जेल बरोबर होता कामा नये. आपल्यापैकी कोणीही जामीन स्वीकारणार नाही. लुटूपुटूची लढाई करायची नाही. जेलमध्ये जायचं म्हणजे जायचं, माघार घ्यायची नाही. आहे का तयारी सगळ्यांची? आहे का तयारी सगळ्यांची? लावायचं स्वतःला पणाला. शेतकऱ्याची हान आहे. न्यायालयाचा अवमान पण करायचा नाही आणि लढाई पण सोडायची नाही.